नमस्कार मित्रांनो, गणित साथी ह्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण अंतर्लिखित कोन म्हणजे काय, अंतर्लिखित कोनाची व्याख्या, आंतरखंडित कंसाची व्याख्या आणि अंतर्लिखित कोनाचं प्रमेय कसं असतं, त्याचे उपप्रमेय कुठले कुठले आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। पहिल्यांदा अंतर्लिखित कोन कसा असतो, अंतर्लिखित कोन पहिल्यांदा समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। या ठिकाणी मी आकृती काढली बघा, सी केंद्र असलेलं एक वर्तुळ आहे। या वर्तुळामध्ये मी तुम्हाला कोन PDQ नावाचा या ठिकाणी कोन दिसतो बघा, PDQ। या कोनाचा D हा शिरोबिंदू वर्तुळावर आहे आणि नंतर कोनाची DP नावाची भुजा, दुसरी DQ नावाची भुजा वर्तुळाला A आणि B बिंदू मध्ये छेदतात। लक्षात घ्या, A आणि B बिंदू हे त्याचे छेदन बिंदू आहेत। कोनाची भुजा कोणती आहे तुमची, DP नावाची भुजा आणि DQ नावाची भुजा वर्तुळाला A आणि B बिंदू मध्ये छेदतात। आणि पहिली अट सर्वात महत्वाची, कोनाचा महत्वाचा जो शिरोबिंदू आहे तो मात्र वर्तुळावरच असला पाहिजे। अशा कोनास अंतर्लिखित ह्या कंसाने, कोणत्या कंसाने, ADB ह्या कंसाने अंतर्लिखित केलेला कोन असं म्हणतात। बघा, व्याख्या सुद्धा खूप सुंदर सांगितली बघा। आकृतीमध्ये केंद्र सी असलेलं एक वर्तुळ आहे, राईट। त्याच्यानंतर कोन PDQ, PD आणि हा Q चा शिरोबिंदू D ह्या वर्तुळावर आहे। मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं। कोनाची भुजा DP आणि DQ, DP भुजा आणि DQ भुजा वर्तुळाला अनुक्रमे A आणि B बिंदूत छेदतात, A आणि B बिंदूत छेदतात। अशा कोनाला वर्तुळात किंवा वर्तुळ कंसात अंतर्लिखित कोन असं म्हणतात। वर्तुळात किंवा वर्तुळ कंसात अंतर्लिखित कोन असे म्हणतात। मग या ठिकाणी कोणता कोन आहे तुमचा, या ठिकाणी बघा कोन ADB असं म्हटलं चालेल। कोन ADB हा कंस, कोणता कंस, ADB मध्ये अंतर्लिखित झालेला आहे। काय आहे तो, अंतर्लिखित झालेला आहे। हे महत्वाचं वाक्य आहे, अंतर्लिखित झालेला आहे। कोणता कोन मग, ADB कोन हा ह्या कंसामध्ये अंतर्लिखित झालेला आहे, असं त्याला अंतर्लिखित कोन असे म्हणतात। ओके, पहिल्यांदा आकृती काढा, आकृतीनंतर ही व्याख्या लिहून घेण्याचा प्रयत्न करा। ओके मित्रांनो, बघा अंतर्लिखित कोनाची व्याख्या समजून घेतली होती। त्याच्यानंतर आता अंतरखंडित कंस काय असतो हे बघूया। बघा, कोन ABCच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसास कोन ABC ने अंतरखंडित केलेला कंस असं म्हणतात। ABC हा कोन आहे। या ABC कोनाच्या अंतर्भागात हा समोरचा भाग येतो, कोनाच्या आतमध्ये येणारा हा एवढा कंसाचा भाग येतो आणि ह्या AC कंसाला समोरचा जो भाग आहे, अंतर्भागात येणारा हा कंस आहे, ह्या कंसाला अंतरखंडित कंस असे म्हणतात। किती सिंपल आहे। कोणी अंतरखंडित केलं, कोन ABC ने हा समोरचा भाग अंतरखंडित केलेला आहे आणि म्हणून त्याला काय म्हणायचंय, अंतरखंडित केलेला कंस असं म्हणतात। कोन ABC ने अंतरखंडित केलेला कंस असं म्हणतात, लक्षात ठेवा। पुढे काय म्हटलं बघा, अंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू म्हणजे बघा हा खंडित झालेला हा कंस, त्याच्यातला हा हे टोक आणि हे टोक यांना अंत्यबिंदू असं म्हणतात। A आणि C हे अंत्यबिंदू आहेत आणि वर्तुळ आणि कोन यांचे ते छेदनबिंदू असतात। हे जे खंडित झालेला कंस आहे, कंसाचे जे अंत्यबिंदू आहेत ते कसे असतात, ते छेदनबिंदू असतात। आणि कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक असते। त्याचबरोबर कोनाची ही जी प्रत्येक बाजू आहे, दोन्ही बाजू आहेत, या दोन्ही बाजूंवरती त्या कंसाचा अंत्यबिंदू असणं आवश्यक आहे। त्यालाच काय म्हणायचं, अंतरखंडित कंस असं म्हणायचं। अगदी सोपं, लक्षात ठेवा। ABC ह्या कंसाने हा समोरचा खंडित केलेला वर्तुळाचा खंडित केलेला हा एवढा जो कंस आहे याला अंतरखंडित कंस असे म्हणतात। एवढं ध्यानात ठेवलं तरी सोपं आहे। याच्यानंतर आपण अंतर्लिखित कोनाचा प्रमेय लगेच बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो,
आता आपण अंतर्लिखित कोनाचं प्रमेय बघूया. हे अंतर्लिखित कोनाचं प्रमेय पुस्तकामध्ये दिलेलं आहे, परंतु ते आपल्याला या ठिकाणी समजून घेण्याचा आपण हे प्रयत्न करणार आहोत. बघा, प्रमेय वाचतो मी. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. पहिल्यांदा अंतर्लिखित कंस, अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजेत. लक्षात घ्या, आता या ठिकाणी वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. ओ ह्या वर्तुळात एक कोन काढलेला बघा, BAC हा कोन दिसतोय तुम्हाला, BAC कोन. ह्या BAC कोनाला वर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन आहे, लक्षात ठेवा. BAC हा अंतर्लिखित झालेला कोन आहे. त्या कोनाने त्या वर्तुळाला अंतरखंडित केलं. अंतर्लिखित आणि अंतरखंडित याच्यातला फरक लक्षात घ्या. ह्या कोनाने ह्या वर्तुळाला अंतरखंडित केलं. खंडित कुठून? इथून बघा, BDC हा जो एवढा खंडित केलेला भाग आहे याला अंतरखंडित कंस असं म्हणतात, नाही का. कोन BAC अंतर्लिखित आहे आणि कंस BDC हा अंतरखंडित कंस आहे. मग प्रमेय काय सांगतो तुमचं? वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप म्हणजे ह्या पूर्ण कोनाचे माप, BAC कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेला जो कंस आहे, कंस बघा इथून वाचतो मी, BDC याच्या निम्मे याचं माप असतं, असं आपल्याला ह्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ओके, मग आता ह्या वर्तुळामध्ये मी काय केलं बघा, की कोन ए मधून एक किरण काढला, OA नावाचा किरण, आणि हा OA किरण पुढे वाढवल्यानंतर पुढे गेल्यानंतर वर्तुळाला ई बिंदूमध्ये छेदतोय. किरण OA वर्तुळाला ई बिंदूमध्ये छेदतोय. त्याच्यानंतर पुढे काय केलं, वर्तुळाच्या केंद्रातून हा C बिंदू या ठिकाणी जोडला. म्हणजे आपण या ठिकाणी OC नावाची आपण एक त्रिज्या काढली, राईट. मग आपल्याला एक त्रिकोण मिळाला बाळांनो इथे असलेला. हा त्रिकोण वाचूया आपण आता. हा त्रिकोण कसा मिळाला बघा, AOC. ह्या त्रिकोणामध्ये थोडस बारीक आता ऑब्झर्वेशन करायचं आपण. ह्या त्रिकोणामध्ये ह्या त्रिकोणाची AO बाजू आणि OC बाजू सारख्या आहेत, एकरूप आहेत. याचं कारण काय असेल बरं सांगा, काय कारण असेल? AO ची लांबी आणि OC ची लांबी सारखी आहे. याचं कारण असं त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग त्रिकोण AOC मध्ये AO बाजू आणि OC बाजू जर एकरूप असेल, दोन बाजू समान असलेला जर तो त्रिकोण असेल, त्या त्रिकोणास काय म्हणत असतो आपण? समद्विभुज त्रिकोण. काय म्हणतो? समद्विभुज. दोन बाजू समान असलेला त्रिकोण म्हणजे समद्विभुज त्रिकोण. मग समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्या बाजू एकरूप असतात त्या बाजूरून समोरील कोण सुद्धा एकरूप असतात. मग सांगा बरं कोणते कोणते कोण? मग आता ही बाजू याच्याशी ही बाजू एकरूप आहे. मग हिच्या समोरचा असलेला हा कोण मी या ठिकाणी एक्स घेतलेला आहे बघा. आणि त्याच्यानंतर ही बाजू हिच्या समोरचा हा कोण हा सुद्धा एक्स ने दाखवला. दोन्ही कोण एक्स ने दाखवले ते एकरूप आहेत, सारख्या मापाचे आहेत म्हणून. ओके, मग आता हे दोन कोण मिळाले तुमचे एक्स आहेत ते सारखे. आता पहा, ह्या त्रिकोणाचा AOC त्रिकोणाचा हा तुमचा बाह्य कोण आहे, त्रिकोणाचा बाह्य कोण. मग त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप काय सांगतो? त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढा असतो. ओके, म्हणजे कोणत्या कोणाचं माप? AOC त्रिकोणामध्ये हा बाहेरचा कोण आहे, लक्षात घ्या. हा बाहेरचा कोण आहे. हे दोन आतले कोण आहेत, 1 2 3 तीन आतले कोण आहेत त्रिकोणाचे, आणि हा तिथला बाहेरचा कोण आहे. याचं माप जे असेल ह्या दोन्ही दूरस्थ आंतरकोनाच्या मापाची बेरीज म्हणजे हा बाह्य कोणाचं माप असतं. हे प्रमेय सुद्धा आपण 9वीच्या वर्गामध्ये शिकला. ओके, आणि मग हे जर त्याचं माप 2x आलं, ह्या दोन्हींची बेरीज 2x आली, कोणत्या कोणाची? EOC ह्या कोणाची, बाह्य कोणाची. पण लक्षात घ्या, मी आता तुम्हाला प्रश्न असा करतो, EOC म्हणजे कोणता कोण आहे? हा या ठिकाणी असलेला कोण? अहो, हा वर्तुळाच्या केंद्रापाशी असलेला कोण आहे. मग वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार झालेला हा जर कोण असेल तर ह्या कोणाला आपण काय म्हणत असतो? केंद्रीय कोण. मग हे केंद्रीय कोणाचं माप किती आलं तुमचं? 2x आलं, राईट. मग केंद्रीय कोणाचं माप जर 2x आलं तर आपल्याला अजून व्याख्या माहितीये, कंसाची व्याख्या माहितीये. मग केंद्रीय कोणाच्या मापाच्या समोरचा हा जो कंस असतो, या कंसाचं माप हे केंद्रीय कोणाचं माप सारखंच असतं. कारण लघु कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते. ही व्याख्या सुद्धा तुम्हाला माहिती आहे. म्हणजे EC ह्या लघु कंसाचे जे माप विचारलं ते केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असतील. लक्षात घ्या, किती इंटरेस्टिंग आहे.
हा एक्स घेतला, हा एक्स घेतला, ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे हा बाह्य कोन असतो. ते दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयावरून आपण लिहिलं. आणि हा 2x जो आला हा पुन्हा वर्तुळाचा केंद्रबिंदू इथे इथे असलेला हा कोन आहे, म्हणजे हा केंद्रीय कोन झाला. आता ह्या केंद्रीय कोनाचं माप म्हणजे हा त्याच्या संगत असलेला लघुकंसाचं माप, कारण लघुकंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. ओके, मग तुमच्या लक्षात आलं असेल कोन x आहे आणि कंस किती आला तुमचा 2x आला, म्हणजे कोनाच्या दुप्पट कंस आहे नाही का, म्हणजे कंसाच्या निम्मे काय आहे तुमचा कोन आहे. मग आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या, आंतरखंडित हा एवढा झालेला हा जो कंस आहे त्याच्या निम्मे असतं. या ठिकाणी आपण तोंडी सिद्ध केलं. आता आपण प्रत्यक्षात सिद्धता कशी पुस्तकात दिलेली आपण तिचा आता बारकाईने अभ्यास करून लिहायचं कसं ते बघूया. चला तर इकडे या. मग बघा पक्ष दिलेला, आता पक्षात सुरुवात करतो मी. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोन बीएसी, बीएसी सांगतोय आहे की नाही, हा कंस बीएसी मध्ये आंतरलिखित आहे नाही का, हा कंस बीएसी मध्ये आंतरलिखित झालेला हा कोन आहे. त्यांनी त्याच्यानंतर त्या कोनामुळे म्हणजे कोणत्या ह्या कोनामुळे कंस बीडीसी आंतरखंडित झाला आहे. कंस बीडीसी आंतरखंडित झाला, मी आधीच तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे सगळं. ओके, जे सांगितलं तेच इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर साध्यामध्ये बघा बीडीसीचं माप आणि ह्या कोनाच्या मापात याच्या संदर्भात दिलेलं कोन बीएसी म्हणजे बीएसी याचं माप या पूर्ण कंसाच्या मापाच्या निम्मे असतं, म्हणजेच 1/2 माप कंस बीडीसी अशा पद्धतीने. म्हणजे आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे जे विधान होतं ते विधान आपण अशा पद्धतीने लिहिलं आणि ते तुमचं कशामध्ये आलं साध्यामध्ये. जे सिद्ध करायचं असतं ते साध्यामध्ये आलं. ओके, नंतर काय केलं बघ, किरण येओ काढला हे पण मी तुम्हाला सांगितलं, तो ई मध्ये छेदतो हे पण तुम्हाला म्हटलो, त्रिज्या ओसी काढली हे पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. त्याच्या खाली आता आपण त्रिकोण एओसी मध्ये सांगितलं बघा. आता एओसी ह्या त्रिकोणामध्ये सांगितले बाजू ओए आणि बाजू ओसी. बघा बाजू ओए आणि ओसी एकरूप आहेत म्हटलं, कशामुळे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, हे पण आपण ऑलरेडी बघितलं. त्याच्यानंतर आता काय मग झालं बघा, हे जर दोन्ही बाजू एकरूप असतील तर ह्या बाजूंसमोरचे कोन सुद्धा एकरूप असतात. तेच खाली लिहिलं कोन ओएसी, ओएसी म्हणजे इथे असलेला कोन लक्षात घ्या, हा कोन हा एक्स घेतलेला हा एकरूप कोन ओसीए म्हणजे इथे असलेला हा कोन, हे दोन्ही कोन एकरूप होतात. त्याचं कारण दिलं समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, ते ऑलरेडी सांगितलंच तुम्हाला. त्याच्यानंतर खाली मग ह्या कोणाला एक्स मानलं, ह्या कोणाला एक्स मानलं, तेच लिहिलं कोन एओसी बरोबर कोन ओसीए बरोबर एक्स, म्हणजे हा कोन आणि हा कोन हा तुम्ही काय घेतला एक्स मानलेला आहे. नंतर खालच्या ओळीत आता बाह्य कोणाचा गुणधर्म लावला, बाह्य कोणाचं माप त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांची बेरीज म्हणजे ईओसी. कोणता कोन ईओसी याचे माप म्हणजे हे अधिक हे. बघा ईओसी बरोबर ओएसी हा अधिक हा घ्यायचा असेल तर ओसीए. बघा ओएसी अधिक ओसीए दोन्हींची बेरीज, त्याला कारण दिलं त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. खालच्या ओळीत मग आता हा एक्स अधिक हा एक्स, एक्स अधिक एक्स दोन्हींची माप एक्स अधिक एक्स म्हणजे किती झाले तुमचे 2x. म्हणजे ईओसी जसाच तसा लिहिला, एक्स मध्ये एक्स मिळवले किती झाले 2x झाले. परंतु ईओसी हा केंद्रीय कोन आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. ईओसी म्हणजे हे काय झालं तुमचा केंद्रीय कोन, तोच लिहिला हा केंद्रीय कोन आहे. म्हणून काय झालं कंस या कंसाचं माप म्हणजे केंद्रीय कोनाचं म्हणजे कंस ईसी पा कंस ईसी बरोबर काय झाले तुमचे 2x, कारण हेच माप इथं असतं 2x. मग काय त्याची कंसाच्या मापाची व्याख्या, लघु कंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते ही व्याख्या आहे. म्हणून ह्या कंसाचं माप म्हणजे ह्या कोनाचं माप हे पण तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. आता पहा या ठिकाणी याला 2 नंबर म्हटलं बाळांनो, म्हणजे हे विधान 1 नंबरचं आणि हे विधान 2 नंबरचं. मग आता 1 आणि 2 ह्या विधानावरनं जर विचार केला तुम्ही, 1 आणि 2 ह्या विधाना हे दोन्ही कंस एक्स मापाचे आहेत आणि हा कंस 2x म्हणजे याच्या कंप्लीट हा दुप्पट आहे नाही का. म्हणजे काय झाला हा जो कोन आहे हे दोन्ही कोन जे आहेत हे दोन्ही कोन ह्या कंसाच्या मापाच्या निम्मे होतात, कारण हे जर याच्या दुप्पट हे याच्या दुप्पट तर हे याच्या निम्मे बरोबर आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी पुढे काय लिहिलं बघा कोन ओएसी, ओएसी बरोबर तोच हा बघा ओएसी म्हणजे हाच कोन
हाच कोण पुढे जाऊन असा वाचायचा, ओच्या ऐवजी ई ए सी, तेच वाचलं बघा. ओएसी बरोबर ईएसी म्हणजे काय, पहिल्यांदा वाचताना असा घेतला ओ ए सी, हाय की इथपर्यंत. पण हा बिंदू न घेता आता इथून सुरुवात करूयात, ई ए सी बरोबर किती, तेच 1/2 माप कंस ईसी, ईसीच्या निम्मे. हे तुमचं नंबर 3चं विधान आहे. असंच काय करू शकतात माहितीये का, याचप्रमाणे बीओ सुद्धा काढू शकतात तुम्ही असा. याचप्रमाणे काय काढू शकतात, बीओ काढून कोणता कोण, ई ए बी, ई ए बी जसा हा ईसी घेतला ना, ओ ए सी जसा दाखवला तसाच कोणता घेऊ शकतात आता. हा बघा खाली ई ए बी बरोबर 1/2 माप कंस बीई. ह्या कोणाचं माप म्हणजे ह्या कंसाचं माप जसं आपण 3 नंबरला दाखवलं, काय बोलतो मी पुन्हा, ह्या कोणाचं माप जसं याच्या निम्मे असं आपण 3 नंबरला दाखवलं, तसंच ह्या कोणाचं माप ह्या कंसाच्या म्हणजे बीईच्या निम्मे इथं सुद्धा आपण 4 नंबरला दाखवू शकतो, किंवा बीओ काढून आपण हे दाखवू शकतो. नंतर काय करायचं, 3 आणि 4 ची बेरीज केली. 3 आणि 4 ची बेरीज बघा, कोण ए ओएसी अधिक हा कोण ई ए बी, हे इथे अधिक हे इथे बरोबर 1/2 याचा 1/2 माप कंस ईसी अधिक 1/2 माप कंस बीई. मग आता बघा ओएसी अधिक ई ए बी म्हणजे हा कोण अधिक हा कोण, नाही का, हा कोण अधिक हा कोण म्हणजेच कोणता कोण, बीएसी कोण. कोणता कोण झाला, बीएसी बरोबर 1/2 माप कंस हा ईसी अधिक माप कंस बीई. आता याची पूर्ण बेरीज म्हणजे काय, कोणता कंस झाला तो, बी डी सी कंस, किंवा त्याला बीईसी सुद्धा म्हणू शकता तुम्ही, बीईसी म्हणून कंस बीईसी. आणि बीईसी म्हणजेच काय, बी डी सी असं सुद्धा वाचू शकतात. म्हणून माप कंस बीडीसी बरोबर कोणता कोण आहे तुमचा, कोण बीएसी. म्हणजे बीएसी कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेला हा जो कंस आहे बीडीसी त्याच्या निम्मे आलं. तुम्ही थोडस व्यवस्थित शांतपणे वाचा, प्रमेय अतिशय सोपा आहे. फक्त ह्या ठिकाणी हे 3 नंबर आणि 4 नंबरची बेरीज केल्यानंतरचा भाग समजून घ्या. हे इथं घेतलं, त्याच्यानंतर खाली हे इथं घेतलं, हे दोन्हीची बेरीज केली बरोबर. हे 1/2 हे जसंच तसं, त्याच्यात पुन्हा हे खालचं 4 नंबरच्याच मिळवलं, 1/2 कॉमन काढला, हा कंस इथे घेतला, हा कंस इथे घेतला. हे पूर्ण याची बेरीज ईसी अधिक बीई, ईसी ई पासून सी पर्यंत आणि बी पासून ई पर्यंत म्हणजे कोणता पूर्ण बीईसी झाला, बीईसी. मग बीईसी म्हणजेच काय तुमचा बीडीसी, ई न वाचता डी घेतला मग या ठिकाणी वाचन करताना बीडीसी आणि कंस बीडीसी बरोबर, आणि हा तुमचा बीएसी आहेच. म्हणून आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. अतिशय सुंदर असं प्रमेय आहे. पुस्तकात जसं तसं दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहून काढा आणि याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके मित्रांनो, आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाचं उपप्रमेय आपण या ठिकाणी बघणार आहोत. उपप्रमेय बघा, या ठिकाणी एकाच कंसात आंतरलिखित कोण एकरूप असतात असं प्रमेय तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. या प्रमेयाची सिद्धता पुस्तकात दिलेली नाही, आपल्याला या ठिकाणी बघायची आहे ती सिद्धता. आणि म्हणून बघा, हे जे वाक्य आहे, एकाच कंसात आंतरलिखित कोण एकरूप असतात. मग पक्षामध्ये लिहायच्या आधी मी तुम्हाला या ठिकाणी आकृती काढून आकृतीवरून समजून सांगतो आणि मग इकडे आपण पक्ष आणि साध्याकडे जाऊया. आकृती काढलेली सी केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये 2 कोण दिसत आहेत तुम्हाला, पी क्यू आर, आणि दुसरा कोण आहे तुमचा पी एस आर. हा इथे असलेला कोण आणि ह्या इथे असलेला, हे दोन्ही कोण एकरूप आहेत. कारण काय माहितीये का, दोन्ही कंस एकाच कंसात आंतरलिखित झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाले एकाच कंसात आंतरलिखित झालेले ते कसं दाखवा. या ठिकाणी बघा, इथपासून असं फिरायचं तुम्ही, हा कंस असा गोल इथून इथपर्यंत यायचा. या कंसाचे हे 2 अंत्यबिंदू आहेत आणि हा पाठीमागचा हा पूर्ण कंसामध्ये हे 2 कोण आलेले आहेत. म्हणून हे दोन्ही कोण एकरूप असतील, कारण इथून इथपर्यंतच्या कंसात म्हणजे एकाच कंसात दोन्ही कोण आले म्हणून ते 2 कोणी एकरूप आहेत. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ओके, आणि ह्या दोन्ही
त्याच्यानंतर हा जो कोन आहे पी क्यू आर, म्हणजे हा क्यू कोन, क्यू कोनाचं 3 अक्षरी वाचन करायचं असेल तर म्हणणार तुम्ही पी क्यू आर. मग ह्या कोनानं हा एवढा कंस खंडित केलेला पण तुम्हाला दिसतोय समोरचा, नाही का. पी टी आर हा कंस खंडित केला कोणी ह्या कोनाने, आणि ह्या कोनाने सुद्धा पी एस आर ह्या कोनाने सुद्धा पीटीआर एवढा कंस खंडित केला. समोरचा कंस खंडित असतो आणि पाठीमागचा कंस आंतरलिखित असतो, हे मात्र आपण या ठिकाणी डोक्यात घ्या. आणि चला आता या पक्षाकडे जाऊ. जे मी सांगितलं होतं तुम्हाला ते सी केंद्र असलेल्या वर्तुळात कोन पी क्यू आर आणि कोन पी एस आर हे कंस पी क्यू आर मध्ये आंतरलिखित आहेत, हे पण तुम्हाला ऑलरेडी सांगून झालं. ओके, साध्यामध्ये हे सांगितलं हा कोण एकरूप आणि हे दोन्ही कोण एकरूप दाखवा, हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. कोन पी क्यू आर एकरूप कोन पी एस आर, असं आपण साध्यामध्ये घेतलं. आता सिद्धतेत जाणार आपण. बघा, कोन पी क्यू आर व कोन पी एस आर हे कंस पीटी आर हा एकच कंस आंतरखंडित करतात, हे पण सांगितलं. ह्या कोनाने हा एवढा कंस पीटीआर खंडित केला, आंतरखंडित. पासा या कोनातून असं जर आलात तुम्ही तर ह्या ठिकाणी आलात, म्हणजे पीटीआर नावाचा एवढा कंस तोडला. तसंच ह्या कोनातून असा आलात तुम्ही इथे, तर त्याने सुद्धा कोणता पीटीआर नावाचाच कंस आंतरखंडित केलेला आहे तेच. आणि म्हणून आता आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आपण जाणार आहोत. आंतरलिखित कोनाचं प्रमेय काय म्हणतं बघा. कोन, ह्या कोनाचं माप पी क्यू आर बरोबर हे निम्मे असतं. कोनाचं आंतरलिखित कोनाचं माप निम्मे असतं कोणाच्या, त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या, म्हणजे पीटीआर कंसाच्या. आणि म्हणून या ठिकाणी म्हणू शकतात माप कंस पीटीआर, याला नंबर 1 चं विधान म्हटलं. राईट. चला आता हा कोन घेऊया. हा वाचताना कसं वाचाल तुम्ही, पी एस आर, आणि म्हणून या ठिकाणी म्हणा कोन पी एस आर आंतरलिखित कोनाचं प्रमेय बघा. कोन पी एस आर बरोबर 1/2 माप कंस. कुठला कंस घ्यायचा आता तुम्हाला, त्याने खंडित केलेला कंस बघा बरं, आंतरखंडित केलेला कंस तो सुद्धा पीटीआरच आहे, आणि म्हणून या ठिकाणी म्हणणार पीटीआर. राईट. याला 2 नंबरचं विधान म्हणूया. 1 नंबरचं आणि 2 नंबरचं विधान थोडंसं काळजीपूर्वक बघा. दोन्हीकडे उजवी बाजू समान दिसते बघा. 1/2 इथे 1/2 माप कंस पीटीआर माप कंस पीटीआर. जर दोन्ही समीकरणांच्या उजव्या बाजू समान असतील तर 100% डाव्या बाजू सुद्धा कशा असतात, सारख्या असतात. पाहिजे तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून उजव्या बाजू समान म्हणून डाव्या बाजू सुद्धा समान. आणि म्हणून कोणता, कोन पी क्यू आर बरोबर कोन कोणता, पी एस आर, असा त्याचा अर्थ झाला. दोन्ही कोणांची माप सारखी, दोन्ही कोण म्हणजे याचाच अर्थ दोन्ही कोण कसे तुमचे एकरूप. कोन पी क्यू आर एकरूप कोन पी एस आर, अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. बघा, कोन पी क्यू आर एकरूप कोन पी एस आर. व्यवस्थित सिद्धता लिहून घ्या. ओके मित्रांनो, आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचं 2 नंबरचं उपप्रमेय बघा. अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन काटकोन असतो, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. हे वर्तुळ तुम्हाला या ठिकाणी काढलेलं दिसतं. वर्तुळाचा केंद्रबिंदू एम आहे. एम बिंदू मधून ही एसी जीवा गेल्यामुळे ती व्यास झाली, नाही का. जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते तिला व्यास असं म्हणतात. आणि या व्यासामुळे वर्तुळाच्या 2 भागात विभाजन झालं, म्हणजे 2 अर्धवर्तुळे तयार झाली. आणि ह्या अर्धवर्तुळामध्ये काढलेला हा जो कोन आहे एबीसी, हा कोन काटकोन असतो. अर्धवर्तुळातील कोन काटकोन असतो, हा असा त्याचा अर्थ आहे स्पष्ट. आणि हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. बघा, मग अर्धवर्तुळ एबीसी मध्ये कोन एबीसी हा झालेला कोन आहे. कोणता कोन आहे, आंतरलिखित झालेला कोन. ह्या कंसामध्ये एबीसी ह्या कंसामध्ये हा कोन आंतरलिखित झालेला आहे. ओके. आणि तो 90 अंशाचा असतो, हे आपण आता दाखवणार. म्हणून साध्यामध्ये घेतलं कोन एबीसीचं माप 90 अंश. ओके. चला आता आपण आंतरलिखित कोनाचं प्रमेय आपण या ठिकाणी वापरतो. का आंतरलिखित कोनाचं माप प्रमेय वापरतो, कारण हा कोन ए बी सी हा बी कोन
ह्या एबीसी कंसात अंतर्लिखित झाल्यामुळे त्या कोनाचं प्रमेय आपण या ठिकाणी वापरणार. अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोन एबीसी बरोबर 1/2 माप कंस अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे. कोणता कंस मग? AXC हा कंस घ्यायचा पुढचा. AXC कंसाच्या निम्मे अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असा त्याचा अर्थ झाला. बरोबर हा 1/2 कंसात लिहितो मी. माप कंस AXC बघा काय माप कंस AXC अर्धवर्तुळ आहे. काय आहे तुमचं ते? अर्धवर्तुळ. ओके बरोबर हे 1/2 गुणिले अर्धवर्तुळाचं अंशात्मक माप किती असतं तुमचं? 180 अंश. पूर्ण वर्तुळाचं 360 असतं तर अर्धवर्तुळाचं किती होईल तुमचं? 180 अंश. मग 180 चे निम्मे करणार आपण. 180 चे निम्मे केल्यानंतर खाली किती उरतं तुमचे? 150. बघा भाग द्या दोनाने. 2 बे 9 18 त्याच्याला 1 0 म्हणजे किती आला तो? 90 अंश. याचा अर्थ कोन एबीसी बरोबर किती अंश? 90 अंश. म्हणजेच काटकोन. हा काटकोन ह्या शब्दाचा अर्थ काय? 90 अंश. मग अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. या ठिकाणी 90 अंशाचा हा कोन तयार होतो. लक्षात घ्या. दिलेचा अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. काटकोनाचं चिन्ह असं राहत नाही. काटकोन दाखवताना आपण असं दाखवतो अशा पद्धतीने. ओके अतिशय सुंदर. पुस्तकात याची शुद्धता दिलेली नाही म्हणून शुद्धता काळजीपूर्वक लिहा. ओके.